नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्यातील 24व्या हप्त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। गेल्या काही दिवसांपासून लाखो महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, 24वा हप्ता नेमका कधी मिळणार? 1,500 रुपये खात्यात कधी जमा होणार आहेत? कोणत्या महिलांना हा हप्ता मिळेल आणि कोणत्या महिलांना मिळणार नाही? याचबरोबर ई-KYC अर्जाची पडताळणी अपात्र लाभार्थी आणि 2100 रुपयांच्या मागणीबाबतही ही सविस्तर चर्चा करूया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेचा लाभ आज लाखो महिला घेत आहेत। दर महिन्याला मिळणारी आर्थिक मदत अनेक कुटुंबासाठी मोठा आधार ठरत आहे। त्यामुळे प्रत्येक महिन्यात हप्ता कधी येणार याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागलेले असते। आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया। विविध वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार जून महिन्याचा 24वा हप्ता 12 जुलै ते 15 जुलै 2026 या कालावधीत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। मात्र ही एक संभाव्य तारीख आहे। महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत घोषणा आल्यानंतरच म्हणजे झाल्यानंतरच ती अंतिम मानली जाईल। त्यामुळे कोणत्याही सोशल मीडिया पोस्ट, व्हॉट्सॲप मेसेजेस किंवा अफवावर विश्वास ठेवत बसू नका। राज्य सरकार सध्या लाभार्थ्यांच्या अर्जाची आणि कागदपत्रांची अत्यंत बारकाईने पडताळणी करत आहे। शासनाचे उद्दिष्ट स्पष्ट आहे, योजनेचा लाभ फक्त खऱ्या अर्थाने पात्र महिलांनाच मिळावा। त्यामुळे ज्या अर्जांमध्ये चुकीची माहिती आढळली, आवश्यक कागदपत्रे अपूर्ण होती किंवा पात्रतेचे निकष पूर्ण झाले नाहीत, अशा अर्जावर कारवाई करण्यात आली आहे। काही अर्ज रद्द करण्यात आले असून काही महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे। ई-KYC प्रक्रियेलाही शासन मोठे महत्त्व देत आहे। भविष्यात शासनाकडून ई-KYC बाबत सूचना आल्यास प्रत्येक लाभार्थीने ती वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे, कारण ई-KYC पूर्ण न झाल्यास पुढील हप्त्यावर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे अधिकृत माहितीवर लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। या योजनेशी संबंधित आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे अनेक महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात आल्याची चर्चा विविध माध्यमांनुसार सुमारे 80 ते 81 लाख महिलांची नावे विविध कारणांमुळे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे। काही महिला अपात्र ठरल्या, काहींच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी होत्या, तर काही प्रकरणांमध्ये पडताळणी दरम्यान नियमांचे पालन झाले नसल्याचे समोर आले। यामुळे अनेक महिला नाराज असून त्यांनी शासनाकडे पुन्हा एकदा त्यांच्या अर्जाचा विचार करण्याची मागणी केली आहे। पात्र असलेल्या महिलांना पुन्हा योजनेत समाविष्ट करून त्यांचे बंद झालेले हप्ते पुन्हा सुरू करावेत अशी मागणी सातत्याने होत आहे। अनेक सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधींनी देखील या विषयावर शासनाचे लक्ष वेधले आहे। याचबरोबर आणखी एक महत्त्वाची मागणी म्हणजे सध्या मिळणारे 1,500 रुपये वाढवून 2100 रुपये करण्यात यावेत। वाढती महागाई, घरखर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्य खर्च आणि इतर गरजा लक्षात घेता ही रक्कम वाढवावी अशा अनेक लाभार्थी महिलांची अपेक्षा आहे। मात्र या संदर्भात अद्याप महाराष्ट्र शासनाने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही। त्यामुळे याबाबत फिरणाऱ्या कोणत्याही अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवत बसू नका। मित्रांनो, आजच्या काळात सोशल मीडियावर अनेक चुकीच्या बातम्या वेगाने पसरतात। त्यामुळे कोणती माहिती मिळाल्यानंतर ती अधिकृत आहे का हे नक्की तपासा। शासनाचे अधिकृत संकेतस्थळ, प्रसिद्धीपत्रक किंवा अधिकृत माध्यमावर असलेल्या माहितीचा प्राधान्य द्या। आता आम्हालाही तुमच्याकडून एक माहिती हवी आहे। तुम्हाला 20वा, 21वा आणि 22वा आणि 23वा हप्ता मिळाला आहे का? आणि तुम्ही 24व्या हप्त्याची वाट पाहत आहात का? तुमचा जिल्हा कोणता आहे? तुमचे उत्तर खालील कमेंटमध्ये नक्की लिहा। त्यामुळे इतर लाभार्थ्यांनाही त्यांच्या परिस्थितीची तुलना करता येईल। आम्ही या योजनेशी संबंधित प्रत्येक अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवून आहोत। शासनाकडून 24व्या हप्त्याबाबत, ई-KYC बाबत किंवा 2100 रुपयांच्या मागणीबाबत कोणीही नवीन घोषणा झाल्यास ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू। म्हणून जर तुम्हाला सरकारी योजना, शासकीय निर्णय, नवीन GR, भरती, शिष्यवृत्ती आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट सर्वात आधी मिळवायच्या असतील तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या इतर लाभार्थी बहिणींना शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद। पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।